आणि हा भाडोत्री जनता पक्ष जो आहे त्याच्याबरोबर गेलेले मिंदे आहेत ते कमी पडतात म्हणून अजित पवार गेले। यांना पैसे देऊन माणसं बोलवावी लागतात तरी माणसं जात नाही। बिर्याणीची सोय करावी लागते, लोक बिर्याणी खातात आणि मग रिकाम्या खुर्च्यांची भाषण करून हे पण निघून जातात बिर्याणी खायला। आणि मर्दाची आवडत असाल तर मी येतो, माझे शिवसैनिक येतील आणि तुमच्या बरोबर जे भाडोत्री गुंड असतील ते घेऊन या, पोलिसांना बाजूला ठेवा आणि चला होऊन जाऊ दे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भर उन्हाचे तुम्ही ताटकळत बसलेला किती वाजेपर्यंत बसलाय? नाही, मी खरंच तुमची माफी मागतो, कारण जेवण काही नाही आणि असं प्रेम हे विकत नाही घेत आहे। आज जे सरकारचे चाळे चाललेले आहे, मला मुद्दामून फरक सांगावंसं वाटतोय की तुम्ही 11 वाजेपासून बसल्यात, आता किती वाजले, जेवण नाही, पाणी नाही, काही नाही, तरी देखील मी येणार म्हणून तुम्ही बसला आहात। आणि हा भाडोत्री जनता पक्ष जो आहे त्याच्याबरोबर गेलेले मिंदे आहेत ते कमी पडतात म्हणून अजित पवार गेले। यांना पैसे देऊन माणसं बोलवावी लागतात तरी माणसं जात नाही। बिर्याणीची सोय करावी लागते, लोक बिर्याणी खातात आणि मग रिकाम्या खुर्च्यांची भाषण करून हे पण निघून जातात बिर्याणी खायला। मला बरं वाटतंय की जे इकडे होर्डिंग लावलेलं आहे, किती साली, 89 साली दिलीप रहाटे यांनी, तेव्हाचे जिल्हा प्रमुख ना, त्यांनी घेतलेली सभा शिवसेना प्रमुखांची आणि तेव्हा रोवली गेलेली बीज आज दिलीपजी आपल्यात नाहीत, पण त्या बीजांचा महावृक्ष झालेला आहे। आणि इथल्या गद्दाराला मला तेच सांगायचंय की तो आजपर्यंत या वृक्षाची फळं खात आला होता, आता फटके खा। हे काय रुबाब होतो, मी असं समजून चाललो होतो की हा बरा आहे बुवा, आपला एक जिल्हा सांभाळतोय, मग आमदारकी आली तरी त्याला विचारतं कोणाला देऊ, खासदारकी आली की त्याला विचारतं तर दुसरं कोणाचं नाव घेणं, मलाच द्या। आणि मग देत होतो, तुम्ही निवडून देत होतात, तुमच्या मनात असेल, तुम्हाला पसंत पडत होतं की नव्हतं मी कुठे विचारत होतो, पण तुम्ही प्रामाणिकपणाने एक शिवसैनिक म्हणून, निष्ठावान शिवसैनिक म्हणून शिवसेनेने जो जो उमेदवार जेव्हा जेव्हा दिला त्या त्या वेळेला तुम्ही तुमची आवड निवड न पाहता तो निवडून दिला। आणि आज सुद्धा मला तीच खात्री आहे, आता तर कसोटीचा काळ, कारण तुमच्याच मेहनतीने तुम्ही रक्त आटून, काही वेळेला रक्त सांडून, मरून यांना निवडून दिलं आणि त्यांनी केवळ माझ्याच पाठीत नाही तुमच्याही पाठीत वार केलेला आहे, बुलढाणाकरांच्या, मेहकरच्या जनतेच्या पाठीत वार केलेला आहे। मी तर म्हणतो शिवसेना या आईच्या खुशीवरती त्यांनी वार केलेला आहे। आणि अशी गद्दारांची अवलाद, एक गद्दार तर आहेच, म्हणजे आता अंबादासजींनी सांगितलं, आणखीन खेडकरजींनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की शिवसैनिकांवरती केसेस टाकतात। म्हणजेच काय की यांच्यामध्ये काय दम नाही, यांच्यात काही ताकद नाही, ते नुसते गद्दार नाही, ते नामर्द आहेत। आणि मर्दाची आवडत असाल तर मी येतो, माझे शिवसैनिक येतील आणि तुमच्या बरोबर जे भाडोत्री गुंड असतील ते घेऊन या, पोलिसांना बाजूला ठेवा आणि चला होऊन जाऊ दे। मध्ये कोणी पडायचं नाही, मी येतो स्वतः, म्हणजे असं नाही मी कुठे बाजूला बसून तुमची मॅच बघतोय, मी मॅच बघणार नाही, मी मॅच खेळणार आणि मॅच जिंकवणार आहे। कारण मी म्हणजे का अमित शहाचा पोरगा नाहीये, मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे, अमित शहाचा नाही। अमित शहा जे बोलले की शिवसेना पुत्र प्रेमामुळे फुटली, अच्छा, मग अमित शहा आपला हिंदुस्थान तुमच्या पुत्र प्रेमामुळे क्रिकेटची फायनल हरला।
पण ज्याला काही पडलेलं नाही, ज्याचा क्रिकेटची काडीचा संबंध नाही, अशा पोराला केवळ तुमची मस्ती, केवळ तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, हे बस रे बाबा तिकडे बस रे जरा जरा बस 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 हा बस जरा थांबा तिकडे, हा बसा. केवळ तुमची मस्ती म्हणून तुम्ही फोन करून हिंदुस्थानच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष केला आणि तुमच्या पोराने क्रिकेटचा अंतिम सामना देखील जो महाराष्ट्रात मुंबईत व्हायला पाहिजे होता तो गुजरातला घेऊन गेले आणि म्हणून आपण हरलो असं लोक म्हणतायत.